एकनाथ शिंदे यांचं एक्स खातं रिकव्हर झालेलं आहे। अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते। अजित पवार यांनी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या। अनेक समस्यांसंदर्भात त्यांनी चर्चा करत आदेश दिलेले आहेत। तर सोनी पिक्चर्सच्या जाहिरातीवरून वाद झाला। ठाकरे गटाने अनेक प्रश्न उपस्थित केले। त्यानंतर सोनी पिक्चर्सनं या जाहिरातीवरून स्पष्टीकरण दिलेलं आहे। भाजपकडून नमो युवा रणचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं मुंबईत नमो युवा रणचं आयोजन करण्यात आलं। या रणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही सहभाग घेतला। मनोज जरांगेंनी बैठक बोलावलेली आहे। दिल्ली जाण्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंची ही बैठक। नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी सुरू आहे। नागपुरात ही तयारी सुरू आहे। विशेष बसची व्यवस्था नागपूर महापालिकेकडून करण्यात आलेली आहे। चांदवड तालुक्यातील वडबारे गावात ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। मातीसकट पिकं वाहून गेली आहे, त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। दुकान लावण्यावरून दाम्पत्याला मारहाण करण्यात आली। गेल्या 10 ते 12 वर्षांपासून दुकान ज्या ठिकाणी हे दाम्पत्य लावत होतं त्यांना त्या ठिकाणी दुकान लावण्यास विरोध करण्यात आला आणि मारहाण करण्यात आलेली आहे। पुण्यातील ही घटना। उल्हासनगरमध्ये एका शिक्षिकेकडून चिमुकल्याला मारहाण करण्यात आलेली आहे। मारकुट्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला। चिमुकला टाळी वाजवत नव्हता म्हणून या शिक्षिकेनं मारहाण केल्याची घटना घडली आहे। नवी मुंबईत तरुणीची घरात घुसून हत्या करण्यात आलेली आहे। 17 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली। तळोजा फेज 2 मधील ही घटना। आरोपीला 24 तासात अटक करण्यात आली आहे।